नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आपण बनवायचं आहे रविवार स्पेशल नाश्त्यासाठी उडीद वडा। खूपच सोप्या पद्धतीने, खूपच सोपी पद्धत आहे आणि एकदम पटकन होऊन जाईल अशी रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया एकदम चवीला भन्नाट लागणारा उडीद वडा। तर सगळ्यात पहिल्यांदा मी उडीद डाळ घेतलेली आहे। तर उडीद डाळ आपण स्वच्छ धुवून घ्यायची आणि किमान एक 4 ते 5 तास याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे। एक दोन वेळा उडीद डाळ छान पाण्याने धुवायची आणि त्यानंतर पाणी टाकून त्याच्यामध्ये 4 ते 5 ठेवून द्यायचं। त्यानंतर बघू शकताय उडीद डाळ मस्त भिजलेली आहे। तर ही आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर पाण्याचा वापर थोडासा कमी किंवा नाही केला तरी चालेल बारीक करताना। आणि अशा पद्धतीने ही डाळ आपली मस्त बारीक झालेली आहे आणि ही आता आपण परत 4 ते 5 तासासाठी ठेवून द्यायचे झाकून आणि त्यानंतर आपण याचे वडे तयार करायला घेणार आहोत। तर साधारण एक 4 ते 5 तास झालेले आहेत। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर तेल छान गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मग आपल्याला वडे त्याच्यामध्ये हे सोडायचे आहेत। तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही हे वडे याच्यामध्ये सोडू शकता। तर ही एक पद्धत आहे की तुम्ही वाटीच्या साहाय्याने वडे याच्यामध्ये असे सोडू शकता। तर एक वाटी घ्यायची आपण, त्यानंतर त्या वाटीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, हाताला सुद्धा पाणी लावून घ्यायचं। त्यानंतर ते पीठ आपण त्या वाटीवरती ठेवणार आहोत आणि त्याला मधोमध एक होल पाडायचा आहे आणि त्यानंतर ती वाटी तशीच आपल्याला तेलात अशी सोडायची आहे, जेणेकरून ते जे आपण पीठ लावलेलं आहे जे वड्यासाठी ते आपोआप ते तेलामध्ये सुटेल आणि मस्त असे आपले हे वडे होऊन जातील। तर वडे तेलामध्ये सोडताना थोडंसं लांब राहून सोडायचं, जेणेकरून जे वाटीला पाणी असतं तर त्याच्यामुळं तेल जास्त उडत असते, त्यामुळं थोडंसं सावधगिरीने हे वडे तळायचे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व वडे आता बनवून घ्यायचे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे याच्यामध्ये बनवू शकता, अगदी लहान किंवा मोठ्या आकाराचे सुद्धा। तर तुम्ही बघू शकताय की वाटीला ज्या वेळेला आपण वड्याची वाटी आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडतो, एक थोडा वेळ तरी आपल्याला तसंच ती वाटी तेलामध्ये धरून ठेवायला लागते आणि त्यानंतर मग ते वडा आपोआप ते तेलामध्ये सुटतो। तर अशा पद्धतीने आपण वडे मस्त असे कुरकुरीत एकदम क्रिस्पी होऊपर्यंत तळायचे। चला तर मग अशा पद्धतीने आपल्या मस्त अशा ह्या उडीद वड्याची रेसिपी तयार झालेली आहे। हे उडीद वडे आपण सांबारासोबत किंवा नारळाची जी चटणी असते त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। तर सांबारासोबत हे जास्त टेस्टी लागतात। चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।